हिरव्यागार गवताने भरलेल्या एका मैदानात 3 बिली शेळ्या राहत होत्या. मी लहान बिली शेळी आहे आणि मी मधला बिली शेळी आहे. मी लहान बिली शेळीचा भाऊ आहे. आणि मी मोठा बिली शेळी आहे. मी या दोघांपेक्षा मोठा आहे. एके दिवशी शेळ्यांनी इतकं गवत खाल्लं की मग त्या विशाल मैदानातील सगळं गवत संपून गेलं. अरे बापरे, आता आपण काय खाणार आहोत? लहान शेळीने विचारलं. ते बघा, नदीच्या पलीकडे ताजं गवत दिसत आहे. चला लवकर, तो दगडी पूल ओलांडून आपण ते खाऊया ना. मधला बकरी उत्साहाने म्हणाला. हिरवीगार गवत खूप छान दिसत होते, पण दगडी पुलाखाली एक जिंजर ट्रोल होता, ज्याच्या चेहऱ्यावर लाल ठिपके होते. कान केसाळ होते आणि तोंडातून दुर्गंधीयुक्त धूर येत होता. बराच वेळ सफरचंद आणि गवत खाऊन कंटाळलेला त्या ट्रोलला खूप भूक लागली होती. अरे पण तो भीतीदायक ट्रोल तिथे उभा असताना आपल्यापैकी पूल कोण आधी ओलांडेल? लहान बिली शेळी म्हणाली, मी आधी ओलांडेन, आणि त्याच्या भावांना त्याची योजना समजावून सांगितली. म्हणून लहान बिली शेळी दगडी पुलावर चढला. पावलांचा आवाज ऐकून ट्रोल उत्सुकतेने पुलाकडे गेला. मला सांग, तू कुठे चाललायस लहान बकरी? छोट्या शेळीने घाबरून ट्रोलला सांगितलं की तो चरण्यासाठी नदी ओलांडतोय. पण तू ते करू शकत नाहीस. ट्रोलने आक्षेप घेत म्हटले, कारण आता मी तुला खाऊन टाकणार आहे, कळलं का तुला? पण मी लहान आहे. जर तू मला खाल्लंस तर तुझं पोट नाही भरणार. माझा भाऊ लवकर येईल, तो माझ्यापेक्षा चविष्ट आहे. ट्रोलला लगेच खात्री पटली आणि तो बाजूला झाला. यावेळी मधला बिली शेळी पुलावर गेला. पावलांचा आवाज ऐकून ट्रोल उत्सुकतेने पुलावर गेला. मला सांग, तू कोण आहेस आणि माझ्या पुलावर तू काय करतोयस? मला हे पूल ओलांडून माझ्या लहान भावाला भेटायचं आहे. हा, मी खरं सांगतोय. मी हे करू देऊ शकत नाही, ट्रोल म्हणाला आणि जवळ आला. कारण मी तुला आताच खाऊन टाकणार आहे, कळलं काय तुला? मधला बिल्ली शेळी ट्रोलला म्हणाला, हे बघ, जर तू मला खाल्लंस तर तुझं पोट भरणार नाही. माझा भाऊ लवकरच येईल. तो आमच्या दोघांपेक्षाही मोठा आहे आणि तो खूप स्वादिष्ट आहे. खरं सांगतोय मी. ट्रोलच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो मधल्या बिलीला जाऊ देण्यासाठी बाजूला झाला. अशा प्रकारे मधला बिली त्याच्या लहान भावा शेजारील हिरव्या गवतावर पोहोचला. थोड्या वेळाने पुलावर मोठ्या भावाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. ट्रोल थांबला नाही आणि रागाने त्याने मोठ्या बिलीचा मार्ग रोखला. मला सांग, तू कोण आहेस आणि माझ्या पुलावर काय करतोयस? तेव्हा मोठा बिली म्हणाला की तो नदी ओलांडून त्याच्या भावांप्रमाणेच त्यांच्या भावांना भेटणार आहे. पण तू पुढे जाऊ शकत नाहीस. ट्रोल पुन्हा म्हणाला, कारण मी तुला खाण्यासाठी इथे तासनतास तुझी वाट बघितली आहे, कळलं का? ट्रोल त्या मोठ्या बिलीला पकडणार इतक्यात तो म्हणाला, मी खूप आजारी आहे आणि जर तू मला खाल्लंस तर तू सुद्धा आजारी पडशील, कळलं का तुला? मी नदीत आंघोळ करतो, नंतर मग तू मला खा. आणि मग तो हळूच पुलाच्या काठावर गेला. भूक सहन न झाल्याने ट्रोलने शेळीचं ऐकलं नाही आणि त्याच्याकडे धावला. जेव्हा मोठा बिली बाजूला झाला तेव्हा ट्रोल नदीत जाऊन पडला. मी तुला पकडून दाखवेनच. लोभी ट्रोल वाहत्या पाण्यात हरवला. तिन्ही बिली शेळ्या हिरवगार गवत आणि सफरचंदांचा आस्वाद घेत होत्या, कारण पोट भरण्याचा मार्ग म्हणजे शहाणपणाने विचार करणे.